असं आहे की 2025ला जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून ज्या पद्धतीच्या अनेक गोष्टी केल्या त्याच्यामुळे निवडणुकीचे निकाल 2025च्या विधानसभेचे असे लागले. त्या बाबतीत माननीय राहुलजी गांधी यांनी अतिशय सविस्तर आणि मुद्देसूद आर्टिकल लिहिले आणि या आर्टिकलमध्ये अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की निवडणूक आयोग जे आयुक्त आहेत त्याची निवड करताना सरन्यायाधीश त्या कमिटीमध्ये होते, पण आता सरन्यायाधीशाला वगळून त्यांनी केंद्र शासनाने आता त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्र्याची त्याच्यामध्ये त्या निवड प्रक्रियेमध्ये समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षाला तिथे काही से नाही. विरोधी पक्ष एकटा, तो विरोधी पक्षाचा नेता त्याला किती काही सांगायचं असलं तर तो एकटा पडतो तिथे. त्याच्यामुळे या निवडणूक प्रक्रियेमध्ये सरन्यायाधीशाला का तिथून बाजूला केलं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 2019ची लोकसभा किंवा 2019ची विधानसभा आणि त्याच्यानंतर 2019ची विधानसभेपासून किंवा लोकसभेपासून तो 2025च्या लोकसभे आणि विधानसभेपर्यंत किती मतदार 5 वर्षामध्ये नवीन आलेत याची जर आपण प्रत्येक मतदारसंघाची आकडेवारी पाहिली तर 5 वर्षामध्ये जेवढे मतदार आलेत त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी जास्ती विधानसभा लोकसभेपासून तर विधानसभेपर्यंत म्हणजे 2025ची लोकसभा ते 2025ची विधानसभा या 4-5 महिन्यामध्ये आलेत. म्हणजे 5 वर्षामध्ये जेवढे मतदान एनरोल झाले नाही त्याच्यापेक्षा जास्ती 5 महिन्यामध्ये एनरोल झालेत. अनेक मतदारसंघामध्ये 5 वर्षामध्ये समजा 16,000 नवीन मतदार आले असेल 19 ते 25मध्ये, तर 25च्या लोकसभेमध्ये आणि 25च्या विधानसभे या 4-5 महिन्यामध्ये जवळजवळ दुप्पट 32 ते 38,000 पर्यंत त्या ठिकाणी नवीन मतदार आलेले आहेत. मग प्रश्न असा पडतो की 5 वर्षात जर एवढे मतदार येतात त्याच्यापेक्षा 5 महिन्यात डबल मतदार एनरोल कसे झाले, म्हणजे ही मतदार यादी कशी फुगवण्यात आली हा सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये मोठा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की याच्यामध्ये सर्व विरोधी पक्ष सांगतात की आम्हाला CCTV फुटेज द्या, आम्हाला मतदाराची यादी आणि त्याच्या फोटोसहित आम्हाला निवडणूक आयोगाला सांगतात की आम्हाला याद्या द्या. आता CCTV फुटेज द्यायला तयार नाही, मतदाराच्या याद्या त्यांच्या फोटोसहित द्यायला तयार नाही ज्या वाचता येऊ शकतात त्या. म्हणजे सुरुवातीला 1961चा जो नियम होता, 1961च्या निवडणूक आचार नियमामध्ये याची प्रोव्हिजन होती. आता निवडणूक आयोगाने दबावाखाली ही प्रोव्हिजन काढून टाकली. त्याच्यामुळे विरोधी पक्षांना त्याच्यामध्ये किती त्यांनी मागणी केली तरी CCTV फुटेज मिळत नाही आणि ज्या निवडणूक मतदाराच्या याद्या त्यांच्या फोटोसहित याद्या मिळत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने अनेक गोष्टी केल्या. EVMमध्ये तर आहेच. त्याच्यामुळे राहुलजी गांधी यांनी जे अनेक मुद्देसूद उदाहरण त्याच्यामध्ये दिले आहे त्याच्यामध्ये 100% सत्यता आहे. सर, 6 प्रवासी मुंबई लोकलमधनं पडून मृत्यू झालेला आहे. दुःखद घटना आहे. काय अतिशय दुःखद अशी घटना आहे की 6 प्रवासी एका ट्रेनमध्ये कसे पडलेत. आता हळूहळू त्याची माहिती येईल, पण अतिशय दुःखद घटना आहेत. ज्या त्यांच्या घरामध्ये जे दुःखाचा प्रसंग आला या 6 प्रवासाच्या त्याच्यामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. सर, चौकशीची काही मागणी करणार आहात का तुम्ही? गंभीर घटना लोकलमधनं. हां, त्याच्या कसं आहे की आता लोकलमध्ये तुम्हाला कल्पना आहे की लोकलमध्ये आता इतकी गर्दी राहते की अनेक लोक बाहेर लटकून जातात. थोडं त्याच्यावर रिस्ट्रिक्शन ठेवलं पाहिजे. ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे. कारण की आता मुंबईची लोक आपण पाहिली असेल कितीतरी प्रवासी खिडकीला लटकून राहतात, दाराला लटकून जातात आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना होतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे आणि अशा प्रकारे जे
खिडकीला किंवा दाराला लटकून जर प्रवासी जात असतील त्यांना तिथून त्यांच्या त्या पद्धतीनं जाऊ नये म्हणून त्यांच्या मनाई केली पाहिजे. सर, हे तुम्ही ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांच्या लेखासंदर्भात या वादामध्ये तुम्ही आता उडी घेतली आहे, यापूर्वी तुमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं अनेक नेते कोर्टात गेले आहेत. गडकरींच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीपासून ते विधानसभेच्या अनेकदा हायकोर्टानं नाना पटोले सुद्धा यापूर्वी गेले आहेत. हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेले, तिथेही काही तुम्हाला फारसं यश आलेलं नाही आहे. त्यामुळे असं काय वाटतं तुम्हाला की ही लढाई पुन्हा येणार आहे? सर, कसं आहे, विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक लोक मी सुद्धा कोर्टात गेलो आहे, त्याची सुनवाई चालू आहे. अनेक जे आमदार जे होते, जे उमेदवार होते, जे पराभूत झाले, अनेक लोक कोर्टामध्ये गेले आहेत. त्यांनी हेच मुद्दे कोर्टामध्ये सुद्धा तिथे उपस्थित केलेले आहे. त्याची रिसवर सुनवाई चालू आहे. लवकरात लवकर त्याचा सुनवाई झाल्यानंतर त्याचा निकाल येईल. पण 100% ज्या पद्धतीनं 2015च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला हाताची धरून भारतीय जनता पार्टीने जे काही कारनामे केलेत त्याच्यामुळेच 2025च्या विधानसभेचे निकाल लागलेत, हे सर्वांना माहीत आहे. अनिलजी, लोकलमधनं ही घटना घडली आहे, दुर्दैवी मृत्यू झाला. खरं तर मुंबईकर अनेक वर्षांपासून त्याच्या आधुनिकीकरण, त्याच्या सुविधांबाबत विचार करत असतात, मागणी करत असतात. नित्यनियमाने अशा दुर्घटना घडत असतात आणि आता ही घटना घडली आहे. मृतांचा आकडा जो स्पष्ट जरी नाही ते मोठा असल्याची माहिती येत आहे. ते ही सातत्याने मागणी होते, दुर्लक्ष होतं, म्हणजे अनेक वर्षांपासूनची ही सगळी मागणी. एकदम खरी गोष्ट आहे. वारंवार अशा पद्धतीच्या घटना मुंबई लोकलमध्ये घडतात. त्याच्यामुळे मी मग सांगितलं की थोडी लोकलची संख्या जर वाढवली आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं खिडकीला लटकून काही प्रवासी जातात, दाराला लटकून काही प्रवासी जातात, त्यांच्यावर सुद्धा बंधन आणले पाहिजे थोडं, जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना आपल्याला टाळता येईल. मुंबईत आर्थिक राजधानी आहे देशाची. लोकलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वाढवण्याची मागणी. 60 ते 70 लाख लोक रोज प्रवास करतात त्या ट्रेनमधून. बरोबर आहे. जणू एक देश प्रवास करत असतो मुंबईला. बिलकुल. किती मोठ्या प्रमाणात प्रवासी लोकलमध्ये, म्हणजे मुंबईचं संपूर्ण जे प्रवासी ट्रॅफिक आहे ते जास्तीत जास्त लोकलवर अवलंबून आहे. मग बेस्टच्या बसेस आहेत, पण लोकलच्या बाबतीत इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असताना त्याच्यामध्ये लोकलच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ जर केली तर शांततापूर्वक आपले सर्व प्रवासी प्रवास करू शकतील. आता तर खरं तर पावसाळ्यात नेहमीच रुळांवर पाणी येतं आणि याही घटना सातत्याने होतात. आणि आता पावसाच्या अगदी पूर्वीच ही घटना घडली. एक दिशानिर्देशक दाखवत आहे किंवा याच्यातून बरेच उपाययोजना करण्याची गरज वाटते. बिलकुल. याच्यामध्ये रेल्वे खात्याने लक्ष घातलं पाहिजे आणि मुंबईच्या या लोकल ट्रेनच्या बाबतीत खरोखर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून ह्या अशा पद्धतीच्या घटना पुढील काळामध्ये होऊ नये आणि मुंबईतील लोकांचा चांगल्या पद्धतीनं आरामदायी प्रवास व्हावा या दृष्टीनं रेल्वे मंत्रालयाने पावलं उचलली पाहिजे. सर, सुप्रियाताईने म्हटले की कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन आम्ही एकत्र येणार का दोन्ही राष्ट्रवादी याच्याबाबत निर्णय घेऊ, याचा काय अर्थ काढायचा? आता उद्या आमची पुण्याला सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांची. ठीक आहे, काही लोकांच्या भावना असतील, पण शेवटी पक्ष म्हणून शेवटी त्याचा निर्णय पक्ष घेईल. सध्या कुठेही या बाबतीत चर्चा नाही आहे. 2 ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. काय तुमचं मत काय आहे सगळ्या याच्यात? काय फायदा? चांगला आहे. दोघेही ठाकरे जर एकत्र आले तर नक्कीच चांगल्या पद्धतीनं त्यांची ताकद नक्कीच वाढेल. आणि ज्या पद्धतीनं मला वाटतं ज्या पद्धतीनं पुढे सगळं चालू आहे त्याच्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येतील असं दिसतं आणि ते आले पाहिजे. शरद पवार आणि अजित पवार पण एका व्यासपीठावर पुन्हा एकदा उद्या दोघांचे वेगवेगळे कार्यक्रम असले तरी परत एकदा व्यासपीठावर. कसं आहे, मी अनेकदा सांगितलं की शरद पवार साहेब, अजित पवार साहेब, रयत शिक्षण संस्थेची एखादी बैठक असली, आता रयत शिक्षण संस्थेमध्ये शरद पवार साहेब सुद्धा आहे, अजित पवार सुद्धा आहे. साखर संघाची एखादी बैठक असली तर साखर संघामध्ये शरद पवार सुद्धा आहे, अजित पवार सुद्धा आहे. बारामतीची शरद पवार साहेबांची शिक्षण संस्था आहे, त्याच्यामध्ये सुद्धा शरद पवार साहेब आहे, अजित पवार साहेब सुद्धा. त्यामुळे अशा जेव्हा बैठका होतात
त्या बैठकीमध्ये जे जे सवाद असतात ते एकत्र येतात, पण त्याचे तुम्ही लगेच राजकीय अर्थ काढतात, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण होत आहे, कसं पाहता? त्याच्या बाबतीत सविस्तर बोलू तुमच्याशी, धावपळीत बोलणं योग्य नाही. ठीक आहे. शेवटचा प्रश्न माझा वेगळा आहे. ते देवेंद्र फडणवीस गडचिरोली मुक्कामी होते आणि माओवाद जवळपास संपल्यात जमा आहे असं फडणवीसांचं म्हणणं आहे, कारण की 21 मार्च 2026 पर्यंत 10 महिन्यात माओवाद पूर्ण देशातून उच्चाटन करण्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे आणि खूप कमी संख्या उरली आहे. तुम्ही माजी गृहमंत्री आहात. माओवादासंदर्भात सरकारचं जे पाऊल आहे, सध्या चकमकी होत आहेत, सुधाकर परवा मारला गेला आणि सेंट्रल कमिटी मेंबर बसवराज मारला गेला, तुमची भूमिका आहे माजी गृहमंत्री म्हणून? ठीक आहे, माओवाद संपला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून याच्या बाबतीत सकारात्मक पावलं प्रत्येक सरकार उचलत आहे. त्याच्यामुळे हळूहळू ही चळवळ कमी होत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच्या बाबतीत अजून चांगल्या पद्धतीने पावलं जर उचलली तर पुढच्या काही काळामध्ये, काही वर्षामध्ये नक्कीच ही चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद होईल. कारागृहांमध्ये निकृष्ट दर्जाचा फराळ देण्यात येतो, 5 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. सातत्याने याबाबत तक्रारी येत असतात. काय मला काही कल्पना नाही, राजू शेट्टी साहेब सांगू शकते. जालिंदर सुपेकर हे प्रकरण जे आहे, तुमच्यावरही असे यापूर्वी आरोप झाले होते, त्यानंतर ते आरोप सिद्ध होऊ शकले नाही असं तुमचं म्हणणं होतं. जालिंदर सुपेकरवर ज्या पद्धतीनं आरोप होत आहे, माझ्यावर आरोप झाले होते, सिद्ध होऊ शकले नाही म्हणजे कोर्टाने सांगितलं की अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही, हे हायकोर्टाने सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं. पण जालिंदर सुपेकर प्रकरणावर तुमचं काय मत आहे? तुम्ही बातम्या वाचल्या असतील. आता जालिंदर सुपेकरच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर जे आरोप होत आहेत त्याची रिसर्च चौकशी होईल आणि सत्य पुढे येईल आणि आलं पाहिजे सत्य काय तर. पण असं असे अधिकारी जे असतात ते अशा पद्धतीनं, पण त्याची मीडिया ट्रायल नव्हता, त्याची डिपार्टमेंटच्या माध्यमातून सगळी आता इतके तक्रारी होत आहेत, त्याची चौकशी डिपार्टमेंट करेल ना. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.